रुग्णालय, गुणवत्तापूर्ण औषधे आणि अनुभवी डॉक्टरांचा संगम आहे आपले हे RJR हर्बल रुग्णालय। हर्बल उपचारात भारतातले नंबर 1 चे हे आपले RJR हर्बल हॉस्पिटल आहे। आतापर्यंत आपल्या RJR हर्बल हॉस्पिटलने वर्षात 60 लाख पेक्षा जास्त रुग्णांचे उपचार केले आहेत, जसे की सोरायसिस, अस्थमा, PCOD, वांझत्व आणि इतर अनेक रोगांचा इलाज इथे रुग्णास या वनस्पतीने केला जातो। चार पिढ्यांपासून RJR हर्बल हॉस्पिटल भारतातील 6 राज्यांमध्ये 90हून अधिक शाखांसह आणि 250हून अधिक डॉक्टरांसह सोरायसिस, संधिवात, मधुमेह, वंध्यत्व, PCOD अशा अनेक आजारांवर उत्तम चिकित्सा देत आहेत। आमच्या RJR हर्बल हॉस्पिटलमधून 60 लाखांहून अधिक रुग्ण बरे झाले आहेत। त्यांच्यापैकी काही रुग्ण आपले वैद्यकीय उपचाराचे अनुभव सांगत आहेत, ते ऐकूया। 10 वर्षांपासून दम्याचा त्रास असलेली व्यक्ती उपचारानंतर। माझं नाव किरण आहे, हे माझे मामा आहेत। मामाला 10 वर्षापासून अस्थमाचा प्रॉब्लेम आहे। मामा पहिलं पंप वाढायचे, आता थोडा पंप मामाचा कम झालेला आहे आणि आम्ही टीव्हीवरती ॲड बघितली। मामाने भरपूर हॉस्पिटल बघितले पण मामाला काय बेटर जाणवलं नाही आहे। पण RJR हॉस्पिटलची ॲड बघून RJR हॉस्पिटलला आम्ही भेट दिली आणि औषध चालू केलं। त्यानंतर मामाला आता औषध घेऊन जरा बरं वाटत आहे। तर थँक्यू सो मच RJR। 4 वर्षांपासून संधिवाताने ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर। मिसेसचं नाव सावित्राबाई ज्ञानेश्वर मुसळे, गाव कडूस, तालुका राजगुरुनगर, जिल्हा पुणे। इथं येण्या अगोदर 4 वर्षापूर्वी सांधेवाताचा आजार होता। काठीवर मिसेस चालत होत्या, चालता येत नव्हतं, शेतीत काम करत नव्हत्या। परंतु इथं आल्यानंतर महिन्याचं औषध घेतल्यानंतर विदाऊट काठीचे चालायला लागल्या, शेतीत काम वगैरे करतात। RJR हॉस्पिटलचे आभारी आहोत। 5 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती 1.5 महिन्यांच्या उपचारानंतर। मी गुरप्पा कांबळे पुण्याहून आलेलो आहे। मला सोरायसिसचा 5 वर्षापासून प्रॉब्लेम होता। मी याच्यापूर्वी हॉस्पिटलमध्ये दाखल होता, तिथून औषध दिले होते, ते तेवढंच कंट्रोलमध्ये राहत होता। पण त्यानंतर मित्रांनी सांगितल्यामुळे मी इकडे RJR हॉस्पिटलला आलो, इथं औषध घेतले आणि आता 1.5 महिन्यांनी मी परत आलेलो आहे आज। तर फरक पडलेला आहे। मी RJR हॉस्पिटल आणि डॉक्टरांचं धन्यवाद। अनेक वर्षे पाय सुजणे त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी। अनेक वर्षे पाय सुजणे त्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर। मावशींचं नाव काय आहे? बबनभाई पाटील। तुम्ही कुठून आला? आम्ही शहादा, नंदुरबार डिस्ट्रिक्ट, महाराष्ट्र। काय त्रास आहे? माझी आई आहेत, त्यांना सगळे दोन्ही गुडघे सुजन होती, त्यांना उठायला चालायला त्रास होत होता आणि थोडे चक्कर वगैरे यायचे, जेवण जात नव्हतं आणि असं अशक्तपणासारखं वाटत होतं त्यांना। मग आम्ही भरपूर इकडे तिकडे डॉक्टर फिरलो, दवा पाणी केली, पण आम्ही एक दिवशी असंच जेवण करत असताना आम्हाला टीव्हीला ॲड आली तर आम्ही 2-4 दिवस विचार केला पहिले की आम्ही बरेच आयुर्वेदिक पण करून बघितलं होतं, पण आम्हाला काय रिझल्ट भेटत नव्हता। मग आम्ही विचार केला दोघं भावांनी वडिलांनी की एवढे आपण गेला की एकदा आपण ट्राय करून बघू। मग आम्ही पहिले तिथून आम्ही फोन लावला RJRला, मग व्हिजिट दिली, नंतर मग डॉक्टर मला थोडं गायडन्स वगैरे दिलं। त्यांनी जे मेडिसिन वगैरे दिले हे 1 मंथचं, त्याच्यावर जवळजवळ 30-35-40% आम्हाला आईला रिझल्ट भेटू लागला। त्याच्यात चक्कर येणं बंद झालं, भूक वाढली, जेवण जायला लागलं आणि जे मुवमेंट जे बस असं उठायला जे होत होते ते आता आई खाली होऊन असं उचलायला लागली। ह्याच्या अगोदर कुठे ट्रीटमेंट घेतली होती का? ट्रीटमेंट केली होती आम्ही। तिकडे काय फरक पडला का? काहीच नाही, म्हणजे 0.0%। RJRमध्ये 1 महिन्याची ट्रीटमेंट घेतल्यानंतर किती फरक पडला आहे आता? बराचपैकी फरक पडलेला आहे आम्हाला। आई आपोआप मुवमेंट करते, उठते, म्हणजे आमच्या हिशोबाने आम्हाला बराच फरक दिसतोय आणि RJR कोपरखैरण्याचे पण आभार मानतो। धन्यवाद।
वर्षांपासून दम्याचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझं नाव मैनाबाई, मी चेंबूर वाशिनाक्यावरून आलेले आहे. मला हे दम्याचं दुखणं आहे. मला असं पहिलं नव्हतं, खरं एकाएकी ही आलं. मग हे 2 वर्षामध्येच मला हे आता हे झालं. मी लई दवाखाना केले, इकडं तिकडं असं मोठ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये 2दा ॲडमिट बी झाली, तरी मला कमी आलं नाही. मग हे आम्ही एक दिवशी असं टी व्ही लावल्यावर आम्ही बघितलो, आमच्या नवऱ्यानं बघितला. बघून शानी मग त्यांनी म्हणली की आपण एकदा जाऊन येऊ. आम्हाला बी काय माहिती नव्हतं. आम्ही हुडकत आलो. आल्याच्यानंतर ते पहिलं दवा दिलं, त्याच्यात थोडं कमी आलं. नंतर नाही दिलं, त्याच्यात बी कमी आलं. तिसरं भार बी दिलं, त्याच्यात पुरा कमी आले. आता ही 4थी भारचा दवा घ्यायला आम्ही. आता हे पुरा मला म्हणलं तर ₹20 12 माझं कमी झालं आहे. माझा खोकला कमी झाला आहे, माझा दम कमी येतोय. असं सकाळ एक उठलं ना, सकाळ थोडा खोकला येतोय, कप पडतोय. ती कप बी आता थोडं कमी होईल. आता अनेक दवा दिली, ती आम्ही दवा घेऊन चालला होता. ह्याच्यानंतर बघा मला आता तर मला लई कमी आहे. हे असं बोलू देत नव्हतं मला, पहिलं 2 शब्द बी बोलू देत नव्हतं. आता मी एवढी बोलायला लागली. हे RGR हॉस्पिटलचा आणि डॉक्टरचा हात घेऊन मला त्यांचं धन्यवाद करायचं आहे. बस. कंबर दुखीने ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. मी मयुरा तात्याराव बांदिवडेकर, वय वर्ष 77. मी ह्या हॉस्पिटलची ॲडव्हर्टाईज बघितली आणि मग इथे आले, कारण मला खूप त्रास होत होता. पाठ कंबर दुखायची. तर कमरेचा तर प्रॉब्लेम तसाच राहिला, बाकीचं मला खूप बरं वाटलं होतं. मी ॲडव्हर्टाईज टी व्हीला बघितली RGRची आणि त्याप्रमाणे त्यांना कॉन्टॅक्ट करून मी त्यांच्याकडनं ट्रीटमेंट घेतली. 1 महिन्याच्या ह्याच्यामध्येच मला खूप फरक जाणवला की माझा त्रास बराच कमी झाला आणि मी बरीच ओके झाले. तर RGR हॉस्पिटलचे डॉक्टरांचे, त्यांच्या स्टाफचे मी धन्यवाद मानते. 7 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझे नाव अक्षय पानसरे, मी बारामतीहून, माझे गाव बारामती आहे. मला सोरायसिसचा प्रॉब्लेम आहे. मी बऱ्याच ठिकाणी दवाखान्यामध्ये गेलो, सातारा, पुणे, बारामती, परंतु मला काही फरक पडलेला नाही. त्यांनी इंजेक्शने, सलाईन, गोळ्या, औषधं भरपूर प्रमाणात दिली, पण काही फरक पडलेला नाही. मग मला माझ्या मित्राने RGR हॉस्पिटलचा पत्ता दिला. मी 1 महिना झाला RGR हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट घेतो आहे. मला खूप भारी फरक पडलेला आहे आणि RGR हॉस्पिटल आणि डॉक्टरांचे धन्यवाद करतो. 7 वर्षांपासून गुडघेदुखीने ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझं नाव मालन जाधव, मी हिंजवडी इथून आलेली, पुण्यापासली हिंजवडी तिथून आलेली. मला 6-7 वर्षापासूनचा गुडघ्यांचा त्रास होता. मला उठता येत नव्हतं का बसता येत नव्हतं. नीट मी बाथरूमला देखील बसू शकत नव्हते. पण ही RGR हॉस्पिटलमध्ये मी आले, तिथे 1 महिन्याची मी औषधं घेतली. तिथून पुढे जरा मला बरं वाटतंय. नाही तर मला असं उठता येत नव्हतं, बसता येत नव्हतं. पण आता मी उठू शकते, बसू शकते, हिंडत फिरत काम करू शकते, दुकाना ह्याच्यावर जाते. मग आता जरा मला आराम वाटला. RGR हॉस्पिटलला धन्यवाद. 15 वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझं नाव संतोष शिंदे आहे. मी वर्लीवरून आलेलो आहे. मला 15 वर्षापासून सोरायसिस आहे. मी खूप ठिकाणी उपचार घेतले, मला कुठंच गुण आला नाही. मी खूप सोरायसिसवरती त्रास काढलेला आहे. पण इथं चॅनलवरती RGR हॉस्पिटलची जाहिरात पाहिली आणि मी इथं चेंबूरला आलो. मी आता 1 महिन्याचा दवा घेतलेला आहे. 1 महिन्यामध्ये मला 80% फायदा पडला. RGR हॉस्पिटलचे खूप खूप आभारी आहे.
चाचणी कंपन्यांद्वारे चाचणी केलेल्या औषधांनीच उपचार केले जातात. वर्षांपासून दम्याचा त्रास असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझे दाजी सुरेश दोंडे पातळडे, त्यांना 4 वर्षापासून दम्याचा ह्याचा त्रास होता. चढताना उतरताना दम लागायचा. आम्ही सातारला 2-3 दवाखाने दाखवले पण काय फरक पडला नाही आणि त्यांना 2-3 वेळा पंप दिवसातून घ्यावा लागायचा. आणि आम्ही मुंबईला आरजे हॉस्पिटलला गेलो. तिथं त्यांच्याकडून 1 महिन्याची औषधे घेतली. आम्हाला भरपूर फरक पडला. त्याबद्दल आम्ही डॉक्टरांचं आरजे हॉस्पिटलचं आभारी आहोत. 1 वर्षापासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. नमस्कार सर, तुमचं नाव काय? माझं नाव धनंजय परब. तुम्ही कुठून आलात? मी कळव्यावरून आलो. तुम्हाला काय त्रास होता? मला सोरायसिस त्रास होता. तुम्हाला हा त्रास कधीपासून आहे? गेली वर्षभरापासून होता थोडा. अगोदर तुम्ही कुठे ट्रीटमेंट घेतलेली का? आधी मी जेव्हा समजल्यानंतर मी ट्रीटमेंट घेतली का ॲलोपॅथी याची, म्हणजे 2 डॉक्टर चेंज केले. ते झालं काय, घेतल्यानंतर एकदम बरं वाटलं. नंतर जेव्हा बंद केले औषध त्याच्या डबल टिबल म्हणजे 4-5 बरंचसं वाटलं ते. मग परत एकाने सांगितलं दुसरा डॉक्टर चेंज करायला सांगितलं. मग तो डॉक्टर चेंज केला, पण ते ॲलोपॅथीने काही कंट्रोल झाला आणि पूर्ण शरीरभर ते पसरलं गेलं. आणि तुम्हाला RGRबद्दल कसं समजलं? RGRबद्दल टी व्हीवरती त्यांचं बघवतो मी, तेव्हा ते सोरायसिस बरेचसे पेशंट बघून आणि ते बरे होताना बघून त्यांना बघून मग RGRवरती आलो मी ट्रीटमेंट घ्यायला. आणि इथे कधीपासून तुमचं ट्रीटमेंट चालू आहे? गेल्या महिन्यापासून ट्रीटमेंट चालू आहे. आणि आता तुम्हाला काय फरक वाटतोय? बऱ्यापैकी फरक आहे, पण थोडक्यात सांगायचं 30% तरी बरं आहे. खाज जी येत होती ती कमी आली आणि सध्या आता एवढी खाज येत नाही आणि बऱ्यापैकी आहे, फरक पडला आहे. थँक्यू RGR आणि ह्या डॉक्टरांचे खूप खूप धन्यवाद. अनेक वर्षे गुडघेदुखीने त्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. अनेक वर्षे गुडघेदुखीने त्रस्त असलेली व्यक्ती 1 महिन्याच्या उपचारानंतर. माझं नाव अश्विनी अनंत ब्रीद. मी वाशीवरून आलेली आहे. मी टी व्हीवर बघितली ॲड, म्हणजे असं टी व्हीवर दाखवत होते ना, तेव्हा मी बघितलं आणि मला बरेच वर्ष त्रास होता गुडघ्यांचा. मी हाडवैद्यांचा पण उपचार घेतले, परत आमच्या फॅमिली डॉक्टरनी पण औषधं दिली, बरेच मी घेतलं औषधं, पण मला फरक पडायचा, तात्पुरता फरक पडायचा, पण खूपच त्रास होत होता. मग मी टी व्हीवर बघितलं आणि मी इकडे ॲड्रेसवर मी इकडे आली आणि आता मला 1 महिना झाला इथे आल्यापासून उपचार घेते मी. तर मला भरपूर फरक आहे, कारण मला रात्रीची झोप पण नाही लागायची. एवढे पाय माझे चावायचे ना, तर रात्रंदिवस माझे एवढे चावायचे, मला चालता पण व्यवस्थित येत नव्हतं. पण आता मी 1 महिना औषधं घेतल्यापासून मला व्यवस्थित चालते मी. तर RG हॉस्पिटलचे आणि डॉक्टरांचे मी धन्यवाद म्हणते.
वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती उपचारापूर्वी. वर्षांपासून सोरायसिसने ग्रस्त असलेली व्यक्ती 3 महिन्यांच्या उपचारानंतर. भगवान रामचंद्र घोंगडे, गाव पैनी. हे 5 वर्षापासून सोरायसिस होता. मला अंग खाजवत जाय, हे खूप त्रास होत जाय. मला जेवण जात नसं, काही नसं. अंगावर फूट डाग होती. सगळे डाग क्लिअर झाले. RGS आलो तेव्हापासून. टीव्हीला एक दिवस ॲडव्हर्टायझिंग बघितले तर आलो मग, पण हे फरक पडला आता. मग 3 महिने ट्रीटमेंट घेतली आणि ट्रीटमेंट घेतल्याच्या बाद मला फरक जाणवला. आता खाजवत नाही, आता चांगली आहे तब्येत. RGSचे धन्यवाद. RJR हॉस्पिटलचे प्रमुख उपचार: सोरायसिस, अस्थमा, सायनस, डायबिटीज, PCOD, गुडघेदुखी, पाठदुखी, मानेचं दुखणं, अर्धांगवायू, संधिवात, डोकेदुखी, व्हेरिकोज वेन्स, कोडाचे डाग, वंध्यत्व, मूळव्याध, अल्सर, थायरॉइड, मूतखडे, मासिक पाळी आणि यासारखे आजार आणि त्रास नाडी परीक्षण करून प्रत्येक रुग्णाचा आजार ओळखला जातो आणि त्याला समूळ नष्ट करण्यासाठी त्यावर उपचारही केले जातात. तुम्हाला वाटतं का की तुमच्या आजाराला कोणतेही उपचार नसतील? जुन्या किंवा वंशजात रोगांसह सर्व प्रकारच्या आजारांचे कोणत्याही दुष्परिणामांच्या विना आमच्या येथे औषधांनी उपचार केले जातात. आता चिंता करू नका, तुम्ही सुखी आयुष्य जगा. RJR वनौषधी रुग्णालय, क्रमांक 101B, पहिला मजला, श्री चेराब चेंबर्स, श्री चेराब डिझायनर स्टुडिओवर, भारत लॉज समोर, चेंबूर पूर्व, रेल्वे स्थानकाजवळ, हिरू आचार्य मार्ग, चेंबूर पूर्व, मुंबई, महाराष्ट्र 400071. सत्यम टॉवर, प्लॉट नंबर 18-19, दुकान नंबर 16-17, सेक्टर 20, कोपरखैरणे. लँडमार्क रसोई हॉटेल जवळ, नवी मुंबई, महाराष्ट्र 400709. क्रमांक 1, कोणार्क आर्केड, कल्याण रोड, KDMC क्रीडा संकुल व्यतिरिक्त, डोंबिवली पूर्व, मुंबई 421201. लँडमार्क घरडा सर्कल जवळ.